नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुष स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते। मुगाचं कढण किंवा मुदगयूष याची माहिती आज आपण बघणार आहोत। ते कसं करावं, कोणी घ्यावं, कुठल्या व्याधी अवस्थेमध्ये घ्यावं हे आज आपण बघूया। सगळ्यात पहिले बघूयात ते कसं केलं जातं। मुगाचे कढण करण्यासाठी ही एक छोटी वाटी मूग आहेत, हिरवे मूग जे मी भिजवून घेतलेत 20 मिनिटांसाठी, ते इथे आहेत। नंतर ह्याच वाटीचं 16 पट पाणी आपण इथे घेतलेलं आहे आणि ही जिरेपूड आहे, धणेपूड आहे आणि सैंधव आहे। एका पातेल्यामध्ये थोडंसं तूप घेतलंय आणि त्यामध्ये आपण मूग जे आहेत भिजवलेले ते घालणार आहोत। हे मूग थोडेसे असे परतवून घ्यायचे आहे तुपावर आणि मग त्यामध्ये आपण जे मोजून घेतलेलं पाणी आहे ते घालणार आहोत। आणि आता त्याला उकळू द्यायचं आहे। मूग शिजेपर्यंत हे उकळून घ्यायचं आहे। आता हे मुगाचं जे कढण आहे ते छान उकळत आहे। मूग शिजेपर्यंत आपल्याला हे असं उकळून घ्यायचं आहे। आता हे शिजत असतानाच त्यामध्ये थोडे जिरे पावडर, थोडी धणेपूड आणि चवीपुरतं सैंधव मीठ आपण जे आहे ते घालून घेतलेलं आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे। ताजे आहे ते आपण गाळून घेणार आहोत। यामध्ये थोडीशी कोथिंबीर, गार्निशिंगसाठी पुदिना ठेवला आहे। तर ह्याला जे आहे तर ते अकृतयुष म्हणतात आणि हे जे याला तूप जिऱ्याची वरून फोडणी दिली हिंग घालून तर त्याला कृतयुष असं म्हणतात किंवा फोडणी दिलेलं कढण। इथे मी चमचावर तूप घेतलेलं आहे, गॅस पेटवला आहे। तूप तापलं की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि जिरे तडतडले की थोडासा हिंग घातलाय आणि ही जी फोडणी आहे ती मगाशी जे आपण गाळून घेतलं त्याच्यावर घालायची। हे फोडणी आपण याच्यावर घातली आहे, हलवून घेतलंय। हे झालं कृतयुष किंवा मुगाचं कढण ज्याला आपण वरून फोडणी दिलेली आहे। आत्ताच आपण पाहिलं मुगाचं यूष कसं करायचं, तर त्याचे उपयोग जे आहेत ते आता आपण बघूयात। मुगाचं यूष जे आहे ते पचायला अतिशय हलकं आहे। आजारपणामध्ये आपण हे वापरू शकतो। विशेषतः ताप आलेला असेल, खोकला झालेला असेल, उलट्या जुलाब झालेले असतील, अन्न जात नसेल, अशा वेळेला आपण मुगाचं यूष किंवा कढण जे आहे तर ते अन्न म्हणून देऊ शकतो। ज्यांना अन्न गिळण्याचा त्रास आहे किंवा मोठे व्याधी झालेले आहेत, कोविडमध्येही आपण ज्यावेळेला अन्न जात नव्हतं लोकांना तर त्यावेळेला मुदगयूष दिलं होतं, किंवा कॅन्सरसारखे मोठे व्याधी झालेले आहेत किंवा असे व्याधी आहेत की ज्याच्यात पॅलेटेबिलिटी कमी झालेली आहे, अन्न गिळता येत नाही आहे, तर अशा वेळेला लिक्विड स्वरूपामध्ये मुगाचं कढण हा एक खूप उत्तम पर्याय होतो। त्याच्यानी पोषण होतं आणि ते हलकं असल्यामुळे पचलं जातं आणि लिक्विड असल्यामुळे इझिली गिळता येतं। तर अशा व्याधींमध्ये तुम्ही हे वापरू शकतात। मूग जे आहेत ते पचायला अतिशय हलके असतात। ते कषाय रसात्मक म्हणजे तुरट रसाचे असतात, त्यामुळे ते पित्त कमी करतात, वृक्ष असल्यामुळे कफ कमी करतात, पण ह्या दोन्ही कारणामुळे ते थोडासा वात वाढवतात। त्यामुळे मुगाचं कढण जर केलं असेल तर त्याच्यात एक चमचावर तूप घातलं किंवा वरून तुपाची फोडणी दिलेली असेल
तर वातदोष जो आहे तो बॅलन्स व्हायला मदत मिळते. ते नेत्रांना अतिशय हितकारी आहे, त्यामुळे वेगवेगळ्या डोळ्यांच्या व्याधीमध्ये आपण ते वापरू शकतो. हृदरोगामध्ये पण ते अतिशय उपयोगी आहे. स्थूलतेचे जे रुग्ण आहेत ज्यांना वजन कमी करायचं आहे पण पोषण मात्र व्हायला पाहिजे, अशा वेळेला स्थूलतेचे रुग्ण पण एका वेळेला हे घेऊ शकतात. फक्त जे आहे तर ते जास्त प्रमाणात आपण घेऊ शकत नाही, कारण त्यामुळे मलाला बांधून होते, म्हणजे मलाचा विबंध होतो. त्यामुळे अति प्रमाणात घेऊ नये, पण प्रमाणात घेतलं तर अतिशय उपयोगी आहे. उलट्या जुलाबांमध्ये आपण बघितलंच की ते अतिशय उपयोगी आहे. रक्तपित्तासारखा व्याधी आहे किंवा रक्तस्राव झालेला आहे, शरीरात विकनेस आहे, विशेषतः वृद्ध माणसं की ज्यांना फारशी भूक लागत नाही आहे आणि त्यांची शारीरिक शक्ती जी आहे ती कमी झालेली आहे, अशा वेळेला त्यांना एक पूरक आहार म्हणून पण तुम्ही मुगाचा यूश जे आहे ते देऊ शकतात. लहान मुलं आहेत की ज्यांना आपण अन्न सुरू करणार आहोत, तर सॉलिड अन्न देण्याच्या आधी किंवा आईच्या दुधानंतर जर काय देता येत असेल तर मुगाचं यूश, ते पचायला लागल्यानंतर आपण अन्न जे आहे तर ते सुरू करू शकतो. तसंच पंचकर्मामध्ये शरीर शुद्धी झाल्यानंतर, विशेषतः वमन किंवा विरेचन झाल्यानंतर अन्न सुरू करत असताना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण मुगाचं कढण किंवा मुगाचं यूश जे आहे तर ते घ्यायला सांगतो. तर त्याच्यामुळे पोषण चांगलं होतं, ते तर्पण करणारं आहे, म्हणजे तृप्ती देणारं आहे. तुमच्या एनर्जी लेवल जर डाऊन झालेले असतील तर त्या एनर्जी वाढवण्याचं काम जे आहे तर ते यूश करतं. आधुनिक शास्त्राचा विचार केला तर ह्याच्यामध्ये हाय प्रोटीन्स आहेत, विशेषतः अल्ब्युमिन व ग्लोब्युलिन आहे. पण हाय प्रोटीन असले तरी हे प्रोटीन्स जे आहेत तर ते पचायला अतिशय हलके आहेत, म्हणजे ते इझिली ब्रेकडाऊन होतात. त्यामुळे पचनशक्तीवर ताण येत नाही. त्यामुळेही ज्यांना प्रोटीन रिच डाएट घ्यायचं आहे तर ते लोकही हे घेऊ शकतात. ज्यांची पचनशक्ती मंदावलेली आहे, बाकीच्या काही गोष्टी पचत नाही आहेत, तर ते लोकही आहार म्हणून घेऊ शकतात. लहान मुलांना किंवा वृद्धांना एक वेळेला नाश्ता म्हणून पण तुम्ही हे देऊ शकतात. बाहेर खूप गार वातावरण आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे, अशा वेळेला काहीतरी गरम गरम घ्यावंसं वाटतं, तर तुम्ही हे मुगाचं यूश जे आहे ते सूप म्हणूनही घेऊ शकतात. तर त्याला वरून फोडणी दिली तर ते अतिशय छान आहार होतो आणि गरम गरम असल्या कारणाने इवन सर्दी असेल, खोकला झालेला असेल तरीही ते तुम्ही घेऊ शकतात. गरम गरम असल्या कारणाने कफाच्या विलयनाचंही ते काम करतं. तर अशा तऱ्हेने हे जे मुगाचं यूश जे आहे किंवा सूप जे आहे ते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना उपयोगी आहे. स्त्रियांमध्येही हे उपयोगी आहे. मासिक पाळीच्या तक्रारी असतील त्यावेळेला काही वेळेला अन्न जात नाही, तर त्यावेळेलाही तुम्ही मुगाचं यूश जे आहे तर ते घेऊ शकतात. तर अतिशय टेस्टी, पचायला हलकं, तर्पण करणारं, ताकद देणारं, बल वाढवणारं, अतिशय हितकारी, सगळ्या आजारांमध्ये चालणारं असं मुगाचं यूश जे आहे किंवा मुगाचं कढण जे आहे तर ते एकदा का होईना आपण नक्की करून घ्या आणि त्याची टेस्ट बघा. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.